राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि संस्थात्मक पक्ष बांधणी संदर्भात चर्चा होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर 40 मिनिटे चर्चा। राऊतांच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे अचानक मातोश्रीवर। दिवसभरातल्या दुसऱ्या भेटीनं ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना बळ। अनिल परब यांचे आरोप रामदास कदमांच्या पत्नीनं फेटाळले। परबांचे आरोप खोटे। स्टोव्ह स्फोटामुळे ती दुर्घटना घडली होती। ज्योती कदम यांचं स्पष्टीकरण। मुंबई पालिकेची प्रभाग रचना आज जाहीर होणार। आरक्षण सोडत आणि नंतरच्या निवडणूक प्रक्रियेला वेग येणार। कोल्ड ड्रिप कफ सिरप कंपनी विरोधात सरकार ॲक्शन घेण्याच्या तयारीत। मध्य प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूसह महाराष्ट्रातही सिरपवर बंदी। सिरपमुळे 18 बालकांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ। जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयात आयसीयूत भीषण आग। आगीत होरपळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर 5 जण गंभीर। ओडिशामध्ये शनिवारी मूर्ती विसर्जनादरम्यान वादानंतर 13 ठिकाणी 36 तासांचा कर्फ्यू। इंटरनेट सेवाही बंद। बिहारपासून बंगालपर्यंत पुरामुळे हाहाकार। कोसी नदीला पूर आल्यानं अनेक घरं पाण्याखाली, तर हिमाचल आणि जम्मूमध्ये जोरदार बर्फवृष्टी। सर्व शाळांना सुट्टी जाहीर। रशियाकडून युक्रेनवर मोठा हल्ला। 50हून अधिक मिसाईल आणि 500 ड्रोनच्या माध्यमातून हल्ला। 5 लोकांचा मृत्यू, तर 10हून अधिक लोक जखमी। भारतीय महिला संघाचा पाकवर 88 धावांनी दणदणीत विजय। महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पाकिस्तानची धुळधाण। भंडारा शहरात झालेल्या मुसळधार पावसानंतर मिस्किन टँक गार्डनचा तलाव फुटला। त्यामुळे भंडारा शहराचा मुख्य मार्ग पाण्याखाली गेल्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागली। लातूर जिल्ह्यातील काही ठिकाणी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस झाला। पावसामुळे मुरुडा नदी ओसंडून वाहू लागली। त्यामुळे मुरुडा वाठवडा मुरुड पाडोळी हा मार्ग धाराशिव जिल्ह्यातील कळंबच्या दिशेने जाणारी वाहतूक यामुळे ठप्प झाली आहे। ईशान्य अरबी समुद्रात घोंगावत असलेलं तीव्र शक्ती चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवरती धडकणार होतं, मात्र रायगडपासून हे शक्ती चक्रीवादळ उत्तरेकडे सरकलं। त्यामुळे रायगड जिल्ह्याचा धोका टळलाय। जळगाव जिल्ह्यातील केळी बागायतदारांवरती दुहेरी संकट ओढावलं। एकीकडे पावसामुळे केळीचं नुकसान झालंय, तर दुसरीकडे पाण्याखाली गेलेल्या केळीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक ठिकाणी केळीच्या झाडांची पानं लाल पिवळी पडू लागली आहेत। त्यामुळे उत्पादनामध्ये 30 ते 40% घट होण्याची भीती व्यक्त केली जाते। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला। आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 117% अधिक पाऊस झालाय। त्यामुळे कापूस, तूर आणि सोयाबीन या पिकांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। हिंगोलीच्या वसमत तालुक्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे केळीचं पीक आडवं झालं। पाऊस थांबून 5-6 दिवस झाले, मात्र चिखल असल्यामुळे चिखलात पडलेली केळी आता सडू लागली। त्यामुळे केळीच्या दरात घसरण होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। अतिवृष्टी आणि पुरामुळे बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूल वाहून गेलेत। पूर ओसरल्यानंतर सुद्धा वाहून गेलेल्या पुलावरून ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। तर वाकळूज या गावातील 150 कुटुंब असलेल्या खंडोबा वस्तीतील 500 नागरिकांचा संपर्क तुटलाय। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। पाट शिरपुरा परिसरामध्ये पावसाने कहर माजवलेला आहे। दरम्यान बार्शीपुरा गावाजवळ अजून सुद्धा पाण्याचा वेढा आहे। तब्बल 150 एकर शेती पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे गावाला सीना नदीच्या महापुराचा सर्वाधिक फटका बसलाय। कुलकर्णी वस्तीच्या शिवारातील ऊसाच्या पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। दरम्यान आता पूर ओसरल्यानंतर ऊसाचं पीक सुकून गेलंय।
इंदापुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2,500ची मदत जमा झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. मनी ऑर्डरने कृषी मंत्र्यांना हे पैसे परत पाठवणार असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. कोकणात चक्रीवादळ प्रत्यक्ष धडकलं नसलं तरी समुद्र किनारपट्टी भागात याचा मोठा प्रभाव बघायला मिळतोय. समुद्र खवळलेला असताना प्रचंड उंच लाटा उसळत आहेत. त्यामुळे किनाऱ्यालगतची गावं हाय अलर्टवरती आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरलाय. सावंतवाडी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते. भारतीय महिला संघाचा पाकवरती 88 धावांनी दणदणीत विजय बघायला मिळतोय. महिला वन डे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पाकिस्तानची धुळधाण बघायला मिळते. फलंदाजी आणि गोलंदाजीत सुद्धा भारतीय महिला संघाची शानदार कामगिरी बघायला मिळालेली आहे. त्यामुळं आनंदाची बातमी समोर येते. भारतीय महिला संघाचा पाकवरती 88 धावांनी अगदी दणदणीत असा विजय झालेला आहे. महिला वन डे वर्ल्ड कपमध्ये भारताकडून पाकिस्तानची धुळधाण बघायला मिळते. फलंदाजी आणि गोलंदाजीत सुद्धा भारतीय महिला संघाची शानदार कामगिरी बघायला मिळालेली आहे. अमित शहा राज्याच्या दौऱ्यावरती आहेत, तर त्यांनी शेताच्या बांधावरती जात पाहणी करावी. राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची घोषणा करून राज्याचे कैवारी असल्याचं सिद्ध करा असं आव्हान खासदार ओमराजे निंबाळकरांनी दिलं आहे. हमीभावाची घोषणा ही पुढच्या वर्षासाठी केली आहे. यावर्षी घोषणा करू शकले नाही. घोषणा करायची असती तर दिल्लीवरून करता आली असती अशा शब्दात बच्चू कडूंनी केंद्र सरकारवरती जोरदार निशाणा साधला. पंढरपुरातील विठ्ठल मंदिर समितीच्या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या मुद्द्यावरती चर्चा झाली. कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार की अजित पवार करणार याबाबत विधी आणि न्याय विभागाकडे विचारणा केली जाणार आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री 2 पूजेचा मानकरी कोण अशी चर्चा आता रंगू लागली आहे. इंस्टाग्रामवरती आंदेकर टोळीचं समर्थन करत रील आणि स्टेटस ठेवणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांची आंदेकर टोळी समर्थकांवरती कारवाई बघायला मिळते. मालेगाव राडा प्रकरणात पोलिसांनी काँग्रेसच्या शहराध्यक्षासह 12 जणांवरती गुन्हा दाखल केलाय. मालेगाव काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये काल हाणामारी झाली होती आणि या मारहाणीच्या घटनेत 4 जण गंभीर जखमी झाले. बुलढाणा जिल्ह्यातील बावनबीर गावामध्ये नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीनंतर गावात तणावपूर्ण शांततेचं वातावरण आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना ताब्यात घेतलंय, तर पोलिसांकडून अजूनही कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून गावात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गौतमी पाटीलच्या कार अपघातापूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. या कारमध्ये 2 जण होते. एक जण पेट्रोल पंपाजवळ उतरला होता. त्यानंतर कार पुढे गेली आणि अपघात झाला. नुकसान भरपाईसाठी राज्य सरकार कायमच आग्रही आहे. त्यामुळे सरकारने डिटेल अहवाल पाठवल्यानंतर केंद्राकडून तातडीची मदत देऊ अशी ग्वाही गृहमंत्री अमित शहांनी दिली. अतिवृष्टीचा राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. जवळपास 60 लाख हेक्टरहून जास्त शेतीचं नुकसान झालंय. तर यापूर्वी झालेल्या नुकसानीची तातडीने मदत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना केंद्राकडून वेळोवेळी भरीव मदत देण्यात आली आहे असं वक्तव्य अमित शहांनी केलंय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते कोपरगाव सहकारी साखर कारखान्यातील पहिल्या सीएनजी निर्मिती प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटन पार पडलं. यावेळेला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्यानंतर शेतकरी सहकार मेळावा पार पडला. राज ठाकरेंनी उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थावरती बैठक बोलावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीसाठी बैठक बोलावली आहे. मनसेचे नेते आणि सरचिटणीसांसोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत. आदिवासी विद्यार्थी आणि महिलांना केंद्रबिंदू ठेवून काम करत असल्यामुळे मंत्रिपदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केलाय. मंत्रिपद गेलं तरी चालेल, परंतु शैक्षणिक गुणवत्ता आणि दर्जाबाबत तडजोड करणार नाही असा इशाराही उईके यांनी दिलाय. पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवारही उपस्थित होते. यवतमाळमध्ये आदिवासी विकास विभागाच्या वतीने महाराणी दुर्गावती जयंती साजरी करण्यात आली. पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. आदिवासी महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, त्यांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी महिला आणि विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून आदिवासी विकास विभाग काम करत असल्याचं अशोक उईकेंनी स्पष्ट केलं. भंडाराच्या कर्डीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला.
यावेळेला ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत ऊस बिल कपातीच्या निर्णयाला विरोध केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळेला राजू शेट्टींच्या नेतृत्वात ऊस बिलातील कपातीच्या निर्णयाच्या नोटिसीवर होळी करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नवरात्रोत्सवात आदिती तटकरेंनी गरबा खेळण्याचा आनंद लुटला. यावरून शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी तटकरेंवरती टीका केली आहे. मंत्री भरत गोगावले पूरग्रस्त भागाचा दौरा करतायत, मात्र आदिती तटकरे आनंद लुटण्यात व्यस्त असल्याचं म्हणत पालकमंत्री संवेदनशील असावा असं घोसाळकर म्हणाले. त्यामुळे भरत गोगावलेंनाच पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी घोसाळकरांनी केली. ऊस बिलातून प्रत्येक टनामागे 15 रुपये कपातीच्या निर्णयाची स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून होळी करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील वडीगोद्री या ठिकाणी निषेध आंदोलन करत पूरग्रस्तांच्या नावाखाली सरकार ऊस उत्पादकांची लूट करत असल्याचा आरोप यावेळेला स्वाभिमानीनं केला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नांदेड परभणी मार्गावरील तळणी फाटा या ठिकाणी आंदोलन करत कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. जळगावच्या जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक इथल्या विद्यार्थ्यांना कुंभारी तोंडापूर प्रवास करण्यासाठी बसची व्यवस्था नाहीये, त्यामुळे बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा बनवणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी छापा टाकत एका आरोपीला अटक केली आहे. तर या कारवाईमध्ये 12 लाखांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.